हॅलो, मी संध्या आणि आज मी एक तुम्हाला व्हिडिओ घेऊन आले ज्याच्यामध्ये आपण ग्रीन कॅटरपिलरबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत। तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये फुलांच्या झाडामध्ये तसेच इतरही ठिकाणी हे ग्रीन कॅटरपिलर आढळतात, ज्यांच्यामध्ये आपल्याला खूप नुकसान होते। ते नुकसान असे म्हणजे झाडांची पाने कुरतडणे, तसेच फुलकळीला देखील ते हानिकारक असते। तर हा किती मोठा ग्रीन कॅटरपिलर आहे जो की आपल्याला हानिकारक आहे। हा एकदम लाईट वेट असतो, त्यामुळे पानांच्या पाठीमागे अगदी सहजरित्या लपून जाऊ शकतो आणि त्याचा कलरही हिरवा असल्यामुळे आपल्याला तो ओळखून येत नाही। तर कसं तरी मी ह्याला शोधून काढलेला आहे आणि पान दाखवत असतानाच माझ्या हातालाच एक किडा लागलेला आहे। ती पाने कशी कुरतडलेली आहेत तुम्ही बघू शकताय आणि खूप सारे अशी किडे आपल्याला हानिकारक ठरतात। त्यांची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ही खूप जास्तपणे असते, एकदम फास्ट त्यांची ग्रोथ होते, ज्यामुळे ते संख्ये वाढतच असतात आणि आपल्या झाडांची पाने असे कुरतडतात। त्यामुळे फुले देखील कमी लागतात आणि कळ्या देखील कमी येतात। तुम्ही बघू शकताय की कळ्यांची कशी नासधूस झालेली आहे आणि आता आपण त्यांना काढण्याचं जुगाड बघणार आहोत। तर काठी मी घेतलेली आहे आणि ते ओढून काढताना ते अजिबात येतच नव्हते, एकदम हट्टाला पेटून बसलेलं की मी तिथून सोडणारच नाही। पण कसं तरी त्याला मी ओढून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ओढून काढलेलं आहे। एका ठिकाणी मी त्यांना गोळा करतच होते। तुम्ही बघू शकताय की मी पेपरवरती त्यांना असं एक ठिकाणी ठेवलं, तर हे मोठा किडा तर येतच नव्हता आणि मी त्याला एकदम ओढल्यानंतर अचानक तो पेपरवरती येऊन पडला, जे की डायरेक्ट स्पॉटलाच। त्यावेळी खूप अशी मज्जा झालेली आणि ओढल्यानंतर डायरेक्टच पडला। आणि आमच्या घरी कोंबड्या असल्यामुळे त्यांनासुद्धा मेजवानी चांगल्या प्रकारे भेटली, एकामागून एक ते खातच होते आणि मी काढत होते। अशा प्रकारे मला चांगली त्यांची मदत देखील झाली। मला दुसऱ्या ठिकाणी नेऊन फेकण्यापेक्षा त्यांनी खाल्ले, त्यामुळे ते अचानकपणेच संपले। तुम्ही बघू शकताय की कसे एकमेकांना ते खातच होते आणि लगेच त्यांचे सगळे सोयरी सगळे येऊन त्यांना खात होते। ह्या कळ्या बघा, त्यांची एकदम वाट देखील खुंटलेली आहे आणि ते जागोजागी जळालेली सुद्धा आहेत, त्यामुळे फुले येणारच नाहीत आपल्या झाडाला आणि पाने कुरतडल्यामुळे फुलांची पैदास कशी होणार, मग आपल्याला फुले कशी मिळणार, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि जास्त करून हे फुलांच्या झाडामध्येच आढळतात, तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे रिमूव्ह देखील करू शकताय आणि कुठेतरी नेऊन त्यांना डायरेक्ट खतम करू शकता। आणि माझी भाची बघा, धर म्हणताना नाही म्हणते।